कला कौशल्याने भरलेला हा खेळाडू प्रीतम याला नक्कीच इंट्रोड्यूस केलाय पहिल्या षटकासाठी. अगदी मैदान जर पाहिलं तर हवेचा रोग सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होता, परंतु यावेळेस जर पाहिलं तर हवा कुठेतरी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मैदानाचा विचार केला, मैदानाचा जर आपण पाहणी केली तर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या कॉन्क्रीटचा पिच आहे. पहिला चेंडू या ठिकाणी बेस्ट ऑफ लक बोथ टीम. हलकीसी बॅटची एज होती या ठिकाणी आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात झाली. दोन्ही संघ ज्या पद्धतीने आज आमने सामने आहेत, अगदी सुंदर सुरुवात. प्रीतमकडे का चेंडू दिला गेला त्याचं उत्तर म्हणून प्रीतमने पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू फेकून दर्शवलंय. 99 क्रमांकाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम या ठिकाणी आपण पाहतो, या ठिकाणी हाफ पिच होता, नक्कीच त्याला भिडकावून दिला स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाईल, पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुरुवात चांगली आहे मी म्हणेन या ठिकाणी दोन्ही संघाची. थोडासा प्रयत्न होता या ठिकाणी रन्स घेण्याचा, परंतु नाही, इथे थांबवलं जातंय. कारण चोरटी रन ही घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु थांबवण्याचा प्रयत्न देखील तितकाच चांगला राहिलाय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले आहेत प्रीतमचे. प्रीतमच्या 2 चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग आपण पाहतोय, मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन एरियामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ एरियामध्ये एक क्षेत्ररक्षक, असे 3 क्षेत्ररक्षक जर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ओहो, अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी पडल्यानंतर थोडासा राईज होतोय आणि यष्टीरक्षक च्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. आशिष आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, कारण यष्टीरक्षक खूप महत्वाची जिम्मेदारी असते. या ठिकाणी चेंडूला हवेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, ती जागा निवडली होती आणि पहिल्या गडीचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला गडी बाद होतोय पेठ संघाचा. धावसंख्या ही स्कोर कार्ड वर लागली जाते आतापर्यंत 2 धाव. तर आपण पहिलं या ठिकाणी गडी बाद नक्कीच करता आलं. प्रीतमला लीडिंग का म्हटलं जात आहे, फ्रंट फूट गोलंदाज का म्हटलं जात आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि ती ओळख त्याने दर्शवलंय. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातंय. संधी असते फलंदाजाला हात खोलण्याची आणि या ठिकाणी हात खोलण्याची संधी होती, हात खोलले होते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. पुढचा चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा फुलटस करून खेळलाय, थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत कंप्लीट धावा होत आहेत. 2 तिसरी धावाचा प्रयत्न होता, पण यावेळेस जर पाहिलं तर मूक क्रिकेट मी म्हणेन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॉलिंग नव्हती 2 फलंदाजामुळे आणि त्यामुळे जर पाहिलं तर इथून गडी बाद होतोय. मिस्टर सूरज बॅक टू द डगआउटला येताना गडी बाद होतोय. तीन धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि कुठेतरी अडचण निर्माण झाली. 2 ट्रेन ज्यावेळेस एकाच ट्रॅकवर येतात तेव्हा ऍक्सिडेंट होते आणि तोच ऍक्सिडेंट आपल्याला होताना पाहायला मिळाला. अगदी सूरज आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर मिस्टर सौरभ याच्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल गेलाय. इथून जर पाहिलं तर 2 गडी बाद, धावसंख्या 2 अशी परिस्थिती 4 आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस जर पाहिलं तर 4 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. विशाल गेलाय, नवीन फलंदाज आहे पेठ संघाचा, बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. ओहो, पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ चेंडू होता. या चेंडूला पिक करता आलं नाहीये कारण की ऑफसाइड रिजन वाईड लाईनच्या अगदी बरोबरीने हा चेंडू पिच केला गेला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर विशालला हा चेंडू खेळता आलेला नाही. षटक क्रमांक पहिलं जर पाहिलं तर या ठिकाणी इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागली जाते 4 धावा.
चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी. प्रत्येक संघाला नक्कीच खेळण्याची संधी दिली गेली. अगदी आजच्या ज्या सकाळचे सत्र जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये कुणबी समाज हा एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय जिग्नेश याला आणलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलं होतं, त्याचं कारण होतं प्रीतमने चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा देऊन 2 गडी देखील मिळवले. म्हणजे खूप चांगली सुरुवात झाली या ठिकाणी वाढवण संघाची. इथून पाहतोय आपण चेंडूला सोडलं गेलंय, वाईटचा इशारा येतोय. मॉन्टी या ठिकाणी दर्शवतोय की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिली अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाते. त्यामुळे धावसंख्या ही धावफलकावर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते 5 धावा. पॉवर प्लेचं जो बंधन होता तो कुठेतरी दूर हटवलेला आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर 30 यार्डच्या सर्कलमध्ये जर पाहिलं तर 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर नक्कीच 3 षटकांचे सामने आहेत. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 25 ते 30 धावा होणे खूप गरजेचं असणार आहे. हवेचा जर विचार केला तर उजव्या फलंदाज आणि डाव्या फलंदाजाला जर पाहिलं तर समोरच्या ठिकाणी वी शेप मध्ये जो खेळणारा खेळाडू आहे, इथून जर पाहिलं तर फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय. झेल घेण्याची संधी होती, परंतु यावेळेस जर पाहिलं तर झेल सुटला जातोय आणि झेल सुटल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी धावा खर्चीकरण होत आहेत, त्या म्हणजेच 2 तब्बल धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले जात आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय फुल टच चेंडू आहे, फटका तर सजवलाय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा तीच चुकी, आणि ही चुकी महत्वाची, कारण की अशा जर चुका तुम्ही केल्यात तर हा चुक्या देखील केलाय आणि चुक्याने या ठिकाणी पश्चाताप देखील झालाय, कारण की चौकार गेलाय. अगदी 2 झेल जे पाहायला मिळाले होते आणि जज करू शकले नाही, गॅदर करू शकले नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळाला कौशिक होता त्या ठिकाणी. सकाळच्या सत्रामध्ये कधी कधी होते क्षेत्ररक्षक पहा, गोलंदाजाला साथ आपण नेहमीच म्हणतो, गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर ती क्षेत्ररक्षकाची. आणि इथून जर पाहिलं तर थोडीशी चुकी करताना चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू या ठिकाणी जिग्नेश याचा. धावसंख्या जर पाहिली तर इथून आपल्याला पाहायला मिळते 11 धावा स्कोर कार्डवर. एक चौकार जरूर आलाय, डॉट चेंडू असू शकला असता, परंतु चौकार गेला त्या चेंडूवर. इथून आपण पाहतोय हलकीसी कट आणि सुरेख क्षेत्ररक्षक या ठिकाणी यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला 1 हँडेड झेल घेताना. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट म्हणजेच मिस्टर सौरभ बॅक टू द डग आउटला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होतोय एसडीचे. होता पॉइंट रिझनला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच क्षेत्ररक्षक होता. जोपर्यंत 2 धावा घेतील तोपर्यंत फेकी चांगली होती. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन होताना विकेटची पडझड चालू आहे. आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर 4 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीश जो गेला होता, नितेश 2 रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि कुठेतरी धावताना कमी पडला असं मी म्हणेन सकाळच्या सत्रामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4था गडी बाद झाला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले आहेत. या ठिकाणी उपस्थित आपण पाहतायत प्रवीणजी दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये हे देखील आपण पाहतोय आज पिचची आखणी, पिचची पाहणी देखील व्यवस्थित रीतीने करताना प्रवीण दळवी आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिले तर मान्यवर आहेत
या ठिकाणी या आयोजन या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जुना खेळाडू कोणाला म्हटलं तर प्रवीण दळवी यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे, उपस्थित आहेत. यानंतर आपण पाहतोय अंडर 25 मधील सामना जो बाकी होता, नरपड संघ आपण उपस्थित आहात तर या ठिकाणी नोंद करायची. नरपड संघ, यस, आपण पाहतोय नरपड संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला चिराग कोठारे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर विराजमान व्हा. चिराग या, वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा यावेळेस चुकी करणार नाहीये. 2 झेल सोडले होते, परंतु तिसरा झेल माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी चुकी केले, या चुकीला सुधारणा करेन हेच मात्र दर्शवत असताना सुरेख झेल घेतोय आणि गडी बाद करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जिग्नेश होता, कुठलीही चुकी केली नाहीये आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक विकेटचं पतन होताना आतापर्यंत जर पाहिलं तर 6 गडी बाद झाले आहेत. स्वप्नील देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या ही आतापर्यंत स्थिरावली गेले अगदी 15 या आकड्यावर. 7 गडी बाद झाले आहेत. एका बाजूला पेठ संघाची विकेट जे आहेत ते धडाधड गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर वाढवण संघ आतापर्यंत हावी झालाय. नक्कीच नाणेफेक जिंकून पेठ संघाने प्रथम फलंदाजी घेतली होती आणि फलंदाजी करत असताना आव्हान केलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धावा करू, परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली गेली. पुन्हा एकदा थोडस फंबल या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडस हलकस जर पाहिलं तर बाजूला निघाले होते, फलंदाज जागा बनवली होती आणि स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु सिंगल रन्स येते. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू असेल या इनिंगचा, पहिल्या इनिंगचा. यावेळेस चेंडूला पाहिलं, इथून रनआउटचा चान्स आहे आणि गडी आणखीन एक बाद होताना इथे कंप्लीट होत आहेत 3 षटक. 15 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची एक धाव आणखीन आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावांचं लक्ष असणार आहे. 3 षटकामध्ये 17 धावा या बनवायच्या आहेत. चला, 2 संघाचे कर्णधार या आपण एका बाजूला नरपड संघ असणार आहे. अंडर 25 मधील संघ आपण पाहतोय. तर मंचावर उपस्थित आपण पाहतोय कृष्णकुमार साने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रवीण दळवी या साहेबांना विनंती करतोय की त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण करावं. कृष्णकुमार साने सरांचं स्वागत या ठिकाणी अगदी पुष्प देऊन आपण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी स्वागत करावं. कृष्णकुमार साने सरांचं स्वागत प्रवीण दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय मुख्य मंचावर या ठिकाणी ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं
बाजूला जय बजरंग चषक आणि दुसऱ्या बाजूला श्रीवास्तू. साने सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. जय बजरंगची कॉलिंग आहे आणि श्रीवास्तू या ठिकाणी आपण पाहतोय जय बजरंग संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? आमचा डिसिजन क्षेत्ररक्षण असेल. स्वतःच्या मैदानावर खेळायचं आहे क्षेत्ररक्षण म्हणजे आज सकाळचं सत्र पहिला आपण 15 धावा होत आहेत. तुम्हाला देखील तीच काहीतरी कामगिरी करावी लागेल. काय म्हणेल? आम्ही आमच्या हुमती ग्राउंड आहे तर आम्हाला माहीत आहे इकडे फील्ड कसं होणार तर आम्ही चेस करायला बघणार. काय की 2 ओव्हर आणि जुने बॉल आहे तर आम्ही चेस करणार. नक्कीच जाऊया आपण. तलासरी संघ आपल्याला पाहायला मिळते. नरपड संघ आहे. 2 षटकांचे सामने आहेत. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. किती धावापर्यंत विचार करतील तुम्ही? आम्ही 30 ते 35 धावाचे टार्गेट ठेवू. आणि पहिला वर्ष आहे. पहिल्या वर्षामध्ये काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय या ठिकाणी येऊन? खूप चांगलं वाटतंय. टुर्नामेंट पण चांगले आहे आणि चांगलं वाटतं. धन्यवाद तुम्हाला. शुभेच्छा. साडे सर तुम्हाला देखील या ठिकाणी आम्ही आभार मानतोय तुमचं. जाऊया आपण मुख्य मॅच कडे. पुन्हा एकदा आपण पाहिलंय पहिला सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यातील जर विचार केला तर 17 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. तर 17 धावांचं लक्ष आहे. पहिलाच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वर आलाय आणि विचार केला तर त्या ठिकाणी पहिला चेंडू हाताळला गेला आणि अगदी 12 खेळ कोण आहे? पहिलाच तू उतरला तो काय नाव आहे? सौरभ. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आपण पाहतोय सौरभ आहे आणि पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळला गेला. 2 धावांसाठी या ठिकाणी 2 धावा जमवल्या गेल्या. कौशिक आणि युवराज आपण पाहतोय. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. या फंबलचं रूपांतर काय तर 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि इझिली डन करताना पाहायला मिळतंय. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर एकंदरीत आतापर्यंत 5 धावा जमवल्या आहेत. वाढवण संघाने चांगली खेळी केली. चांगली गोलंदाजी. मी कौतुक करेन ते म्हणजेच वाढवण संघातील प्रीतम याचं. कारण की ज्यावेळेस प्रीतम आला 2 विकेट नक्कीच घेऊन गेला. चांगली कामगिरी केली त्यांनी. इथून पाहिलं पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे परंतु यावेळेस रन मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच असे डॉट चेंडू तुम्हाला टाकावे लागणार आहेत. कारण की 17 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 5 धावा या स्कोर कार्ड वर झाल्या आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. फटका सजवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहे परंतु आपण पाहतो डीप मधून क्षेत्ररक्षक मिस्टर केतन येताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण केलंय तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा केलाय प्रहार. जबरदस्त फटका. 1 बाउन्स. सीमा रेषे पार येतोय चौकार. 4 धावा. अल्पत्रिम जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी 5व्या चेंडूवर चौकार येताना आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिल्या तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत 11 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा थोडासा खाली राहतोय चेंडू. इथून जर पाहिलं तर चेंडूला अडवलंय परंतु 22च्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 12 धावा स्कोर कार्ड वर. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय की 12 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 5 धावा. प्रशांत जी राऊत या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. प्रशांत राऊत. पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वर विशालला आणलंय. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे.
चांगली सुरुवात केली वाढवण संघाने. आतापर्यंत जर पाहिलं तर बॅटिंगने देखील चांगली सुरुवात केली. गोलंदाजीतून नक्कीच कमी धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्यामुळेच जर पाहिलं तर ओपनिंग जोडी चांगली खेळताना आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर विशाल गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज झालाय. वेगवान चेंडू आहे, थोडासा खाली राहतोय आणि त्याचं रूपांतर काय तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 22च्या रूपाने ही सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्या आणखीन 1ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. इथून जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजूनही 4 धावांची आवश्यकता. या ठिकाणी प्रशांत दादा उपस्थित आहेत. मी साने सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नक्कीच स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तर आपण गुलाबाचं फूल या ठिकाणी नक्कीच त्यांना देणार आहोत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय गुलाबाप्रमाणे नक्कीच फुलत राहावं हेच सदिच्छा करेन मी. तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत नक्कीच आज केलं जाईल. तर विशालची गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स मिळवले. स्ट्राईकवर आता मात्र आपण पाहतोय एका बाजूला विराज सज्ज झालाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल घेण्याची संधी होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचं रूपांतर काय तर अगदी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 15 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावाची आवश्यकता आहे. 16 धावा 16 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. विचार केला तर विराज आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा सज्ज आहे. इथून जर पाहिलं तर फटका सजवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा संपर्क हलकासा झाला. नक्कीच मी म्हणेन आणि सामना जिंकला जातोय. वाढवण संघ अभिनंदन असेल, तुम्ही हा सामना जिंकलाय आणि कौतुक करेन मी या ठिकाणी पेठ संघाचं. चांगलं खेळ नक्कीच दर्शवलं पेठ संघाने. तर सामना या ठिकाणी जिंकला जातोय तो म्हणजेच वाढवण संघ. चला यानंतर लगेचच आपण 2 संघांना तयारीत ठेवणार आहोत. एका बाजू